आणि आता पाहूयात महाफास्ट 50 बातम्या। मुख्यमंत्री शिंदे एसटी कर्मचाऱ्यांची बैठक बोलावण्याची शक्यता। आज दुपारी वर्षावर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। महाराष्ट्र एसटी कामगार कृती समितीचं आज राज्यभरात धरणं आंदोलन। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनाची कृती समितीची मागणी। एसटी कर्मचाऱ्यांचं आजपासून बेमुदत आंदोलन। नाशकात एसटी कर्मचाऱ्यांचा संप। नाशिक डेपोमधून सकाळपासून बस वाहतूक बंद। पगारवाढ, पेन्शनसह इतर मागण्यांसाठी आजपासून एसटी कर्मचाऱ्यांचा राज्यव्यापी संप। अहमदनगरमधील श्रीरामपूरमध्ये लाल परीला ब्रेक। जिल्ह्यामधील सर्व डेपो एसटी कामगारांचा संपामध्ये सहभाग। अंतिम इशारा देऊनही मागण्या मान्य न झाल्यानं कामगारांचा संप। अमरावती जिल्ह्यामध्ये एसटी सेवा सुरळीत सुरू। एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीकडून आंदोलनाची घोषणा। मात्र अमरावतीमध्ये संप नाही, कर्मचारी केवळ धरणं आंदोलन करणार। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही एसटी कर्मचाऱ्यांचा संप। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अनेक बस डेपोमध्येच थांबून एसटी कर्मचारी संपावर गेल्यामुळे प्रवाशांचे हाल सुरू। अकोल्यामध्ये एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारला संप। आगारातून एकही बस सुटली नाही। विविध प्रलंबित मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांचं राज्यभर आंदोलन। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर धुळ्यामधील 9 डेपोमधील बस सेवा बंद। 3000 कर्मचारी संपावर, प्रवाशांची मोठी गैरसोय। भंडारा बस स्थानकावरील प्रवाशांना संपाचा फटका। शासनाकडून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होणार। नागपुरातील गणेशपेठ बस आगारामधून सकाळपासून अनेक बसेस सुटलेल्या नाहीत। केवळ रात्री मुक्कामी असलेल्या बस सोडण्यात आल्या। बसेस बंद असल्यानं कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल। कोकणातील एसटी कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी। गुहागर, दापोली, खेड डेपोमध्ये 100% बंद, तर चिपळूणमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद। पुण्यामधल्या स्वारगेट बस स्थानकामधून जाणाऱ्या गाड्या बंद। 500 कर्मचारी संपावर। एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारल्यानं प्रवाशांचे मोठे हाल। मुंबईतल्या परळ डेपोमध्ये सद्यस्थितीमध्ये प्रवाशांची ये-जा सुरू। मुंबई सेंट्रल वगळता इतर डेपोमध्ये आंदोलनाला अल्प प्रतिसाद। कल्याणच्या विठ्ठलवाडी आगारामधील एसटी कर्मचारी संपावर। गणेशोत्सवासाठी कोकणामध्ये जाणाऱ्यांच्या आगारामध्ये गर्दी। एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे गावी जाणाऱ्यांचे हाल। शरद पवारांचा कोल्हापूर दौऱ्याचा दुसरा दिवस। समरजित घाटगे आज संध्याकाळी 6 वाजता पवार गटामध्ये प्रवेश करणार। कागलमध्ये समरजित घाटगे विरुद्ध मुश्रीफांमध्ये लढत जवळपास निश्चित। आज फक्त आणि फक्त ट्रेलर। येणाऱ्या काळामध्ये शरद पवारांचा दबदबा सर्वांना कळेल। यंदा कागलमध्ये 100% परिवर्तन होणार, समरजित घाटगेंचा विश्वास। शरद पवार कोल्हापूर दौऱ्यावर। केपी पाटील आणि एवाय पाटील एकाच वेळी पवारांच्या भेटीला। राधानगरी, भुदरगडमधून लढण्यासाठी दोघेही इच्छुक। विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उदय सामंत भाजपचे उमेदवार असतील। ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचा मोठा दावा। विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंची मोर्चे बांधणी। जरांगेंकडून पुण्यामधील 21 विधानसभा मतदारसंघांचा आढावा। समाज बांधवांशी चर्चा सुरू। अंतरवालीमधल्या बैठकीमध्ये भूमिका ठरवणार, जरांगेंची माहिती। राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदींचं गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र। विविध प्रकरणांमधील गुन्हेगारांवर कडक कारवाई व्हावी, प्रियंका चतुर्वेदींची मागणी। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज भरण्यासाठी सप्टेंबर अखेरपर्यंत मुदतवाढ। योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना मिळावा, यासाठी मुदतवाढ, मंत्री अदिती तटकरेंची माहिती। मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कायम। 420 पैकी 284 महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी। नदी नाल्यांना आलेल्या पुरानं शेती पिकांचं मोठं नुकसान, तर 2 दिवसांमध्ये पुरामुळे 6 जण वाहून गेले। नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे 2 लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र बाधित। आतापर्यंत 25 जनावरांचा मृत्यू, तर 1 जण वाहून गेला। नांदेड जिल्ह्यामधल्या आसना नदीला पूर। 2 दिवसांपासून जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं। पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडून जायकवाडी धरणाची पाहणी। जायकवाडीमधून पाणी सोडण्याबाबत आज निर्णय होण्याची शक्यता। हिंगोली जिल्ह्यामध्ये 36 तासानंतर पूर ओसरण्यास सुरुवात। मुसळधार पावसामुळे घरांसह शेती पिकांचं नुकसान। हिंगोलीमधल्या नुकसानग्रस्त भागाची मंत्री अब्दुल सत्तारांकडून पाहणी। कळमनुरी तालुक्यामध्ये सत्तारांकडून सकाळपासून पाहणी सुरू। काल झालेल्या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान। परभणी जिल्ह्यामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये 132 मिलीमीटर पावसाची नोंद। 52 पैकी तब्बल 50 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी, तर 2 लाख हेक्टर क्षेत्रावरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज। परभणीमध्ये झालेल्या पावसाचा नागरी वस्त्यांना फटका। आमदार राहुल पाटलांकडून नुकसान झालेल्या भागाची पाहणी। सर्वतोपरी मदत करणार असल्याचं राहुल पाटलांचं आश्वासन। परभणीच्या सेलू तालुक्यामधल्या पूरग्रस्त गावांना आमदार मेघना बोर्डीकरांनी दिली भेट। तालुक्यामधल्या गिरगाव खुर्द, बोरकिनी, वाई गावांना पुराचा वेढा। पूरग्रस्त भागाला भेट देत बोर्डीकरांचा नागरिकांशी संवाद। बीडच्या परळीमधील सरस्वती नदीला पूर। नदीच्या पुराचं पाणी अनेकांच्या घरामध्ये शिरलं। 2 दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे तालुक्यामधील नदी नाले तुडुंब। धाड नदीच्या पुरामध्ये बाईकसह चालकही वाहून गेल्याची धक्कादायक घटना। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधल्या खुलताबाद तालुक्यामधली घटना। घटनेचा व्हिडिओ मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद।
छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्री तालुक्यामधल्या 45 वर्षीय व्यक्ती पुरामध्ये वाहून गेला. शेवता गावामध्ये नदीला आलेल्या पुरामध्ये 45 वर्षीय व्यक्ती वाहून गेला. घटना मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद. छत्रपती संभाजीनगरच्या वाघूर नदीला आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान. पावसामुळे शेतामधली उभी पिकं झाली आडवी. बळीराजा चिंताग्रस्त. जायकवाडी धरण 89.33% भरलं. माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यामधून 500 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग. भुसावळमधील जामनेर तोंडापूर मध्यम प्रकल्प 100% भरला. अजंठा पर्वत रांगेमध्ये कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी नाले प्रवाहित. एकनाथ सुरडकर यांनी टिपली ड्रोनच्या माध्यमातून विहंगम दृश्य. हतनूर धरणाचे 41 पैकी 20 दरवाजे पूर्ण उघडले. धरणातून 97,046 क्युसेक वेगानं पाण्याचा तापी नदीपात्रामध्ये विसर्ग. मध्य प्रदेश विदर्भामध्ये झालेल्या पावसामुळे पाण्याची आवक वाढली. बुलढाणा जिल्ह्यामध्ये पैनगंगा नदीला पूर. नदीकाठच्या शेतांमध्ये पुराचं पाणी शिरलं. पुणे नागपूर महामार्ग सकाळपासून बंद. परळीमध्ये 2 दिवसांपासून संततधार पाऊस. सततच्या पावसामुळे खरीप पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी. नागपूर जिल्ह्यामध्ये थकबाकीपोटी 94,284 ग्राहकांचा वीज पुरवठा कायमस्वरूपी खंडित. 249 कोटी लाखांचं वीज बिल थकवल्याप्रकरणी महावितरणची कारवाई. महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असलेल्या नागपुरातील मारबत मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार. पिवळी आणि काळी मारबतच्या मिरवणुकीची तयारी पूर्ण. आज मिरवणुकीमध्ये निघणाऱ्या बडग्यांकडे लक्ष. गणेशोत्सवानिमित्त मुंबईमधल्या कोकणवासियांची गावी जाण्याची लगबग. मात्र महिनाभरापूर्वीच बंद झाले अनेक रेल्वे गाड्यांचं आरक्षण. ऐन गणेशोत्सव काळामध्ये आंबा घाटामध्ये वाहतूक कोंडी. आंबा घाटाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा फटका. रत्नागिरी कोल्हापूर महामार्गासाठी ये जा करणाऱ्या प्रवाशांचे हाल. कोयना धरणाच्या भिंतीपासून खाली नदीपात्रामध्ये होणाऱ्या जलपर्यटन केंद्राच्या ठिकाणांची मंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून पाहणी. कोयना नदीवर अनेक ठिकाणी तयार होणार जलपर्यटन केंद्र. गणेशोत्सवाच्या निमित्तानं कोकणामध्ये जाणाऱ्या चाकरमान्यांची लगबग सुरू. मुंबई ठाणे पालघर विभागामधून सुटणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसचं आरक्षण सुद्धा पूर्ण. नवी मुंबईमध्ये 791 घरांवर खासगी बांधकाम व्यावसायिकांचा डल्ला. आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटासाठी बांधलेल्या घरांवर डल्ला. मोठे बांधकाम व्यावसायिक अडचणीत येण्याची शक्यता. बदलापूर आंदोलनामधील 105 जणांना जामीन मंजूर. वकील संघटनांनी आंदोलनकर्त्यांची केस मोफत लढल्यानं त्यांच्या कुटुंबियांना दिलासा. आंदेकर टोळीचा बॅकबोन असल्यानंच पुण्यामध्ये वनराज आंदेकरची हत्या. आंदेकर टोळीची मोठी दहशत असल्यानं सोमनाथ गायकवाडनं प्लॅन केल्याचं पोलिसांच्या तपासामध्ये समोर. अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंची शासकीय सेवेमध्ये थेट नियुक्ती करण्याचे राज्य शासनाचं धोरण. 34 खेळाडूंची शिपाई पदावर नियुक्ती केली जाणार. क्रीडा विभागाकडून शासन निर्णय प्रसिद्ध. राज्यामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरतीचा मार्ग खुला. मुंबई उच्च न्यायालयानं शिक्षकेतर कर्मचारी भरतीवरील स्थगिती उठवली.